असं म्हणतात ना, कोणाचा जरी जीव गेला त्याच्यानंतर प्रशासनाला जाग येते आणि प्रशासन कामाला लागते। अशीच काहीशी घटना घडली आहे वसईजवळच्या पोमनमध्ये। वसईजवळच्या पोमनमध्ये एका अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळली आणि एका मजुराचा जीव गेला। त्याच्यानंतर 24 तासाच्या आत प्रशासन खडबडून जागं झालं आणि इकडे जवळपास 15 ते 25 हजार फुटांचं बांधकाम जे आहे जेसीबी लावून तोडलं। जर कदाचित ह्या बांधकामावर आधीच प्रशासनाने नजर ठेवली असती तर एका मजुराचा जीव वाचला असता। परवाच्या दिवशी दुपारी 12:30च्या सुमारास इकडे अनधिकृत बांधकामाची भिंत बांधत असताना भली मोठी भिंत जी आहे ती मजुरांच्या अंगावर कोसळली। त्यात 2 मजूर गंभीर जखमी झाले तर एकाचा जागेवरच जीव गेला। याच्यानंतर HP लाईव्हने ही बातमी दाखवली आणि प्रशासनाला कुठेतरी जाग आली आणि प्रशासनाने मोठा गाजावाजा केला आणि इकडे सकाळी JCB लावून हा संपूर्ण परिसर हा सपाट केलेला आहे। हा प्रश्न फक्त एकाच जागेचा नाही, ज्या ठिकाणी ही भिंत पडली, ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम तोडले त्याच्या आसपास असं हजारो स्क्वेअर फीट बांधकाम जे अनधिकृतरित्या सुरू आहे ते प्रशासनाला दिसत नाही का, हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। एकीकडे वसई म्हणजे हिरवेगार डोंगर, हिरवेगार निसर्ग अशी वसईची ओळख, परंतु अशा या अनधिकृत बांधकाम, अनधिकृत चाळींमुळे वसईची जी आहे निसर्गाशी असलेलं नातं हे आता तुटत चाललेलं आहे आणि अनधिकृत बांधकामाशी नातं हे जुळत चाललेलं आहे। असो उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली, पण दुर्दैव एकाच गोष्टीचं वाटतं की एका मजुराला आपला जीव गमवावा लागला। याच्यानंतर तरी प्रशासन याच्याकडून काही धडा घेणार का, आसपासची बांधकामं तोडणार का, हे पाहावं लागणार आहे। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।